भारताने नुकतेच 70,000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 8 अब्ज अमेरिकन डॉलर्स हे शिप बिल्डिंगवर खर्च करायचे ठरवले। हा एक अत्यंत ॲम्बिशियस प्लॅन आहे। भारताला ग्लोबल मॅरिटाईम सेक्टरमध्ये आता लेव्हल अप करायचे, पण असं का? सध्या ग्लोबल शिप बिल्डिंगमध्ये भारत 16व्या क्रमांकावर आहे, पण वाढत्या जागतिक महत्त्वाकांक्षा लक्षात घेता भारताला ही परिस्थिती बदलून आता 2030 पर्यंत टॉप 10 मध्ये तर 2047 पर्यंत टॉप 5 मध्ये यायचंय। यातून 30 लाख नोकऱ्या निर्माण होतील किंवा 2,500 जहाजं देशात बांधली जातील, हा एक भाग झालाच। पण हे काय एकमेव उद्दिष्ट नाही। बॉर्डर सिक्युरिटी आणि ट्रेड सिक्युरिटी यांच्यासोबतच येत्या काळात भारताला सप्लाय चेन सिक्युरिटीचा सुद्धा विचार करावा लागणार। सध्या चीन, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये जगातल्या बहुतांश शिप्स तयार होतात, तर 2023 मध्ये एकट्या चीनने जागतिक शिप बिल्डिंगमध्ये 51% शिप्स बांधल्या होत्या। देशातच शिप बिल्डिंग करून इतर देशांवर असलेली डिपेंडन्सी कमी करण्याचं सुद्धा भारताचं ध्येय आहे। इंडियन नेव्हीच्या बहुतांश शिप्सची निर्मिती ही आधीच आपण भारतात करायला लागलो। इतकंच कशाला, आपण काही देशांना अशा शिप्स एक्सपोर्टही करतो, पण आता कमर्शियल शिप्सच्या बाबतीत सुद्धा हेच करणं हे भारताचे ध्येय आहे। भारताला जर ग्लोबल प्लेअर व्हायचं असेल तर इतर देशांचा डॉमिनन्स मोडावा लागेल आणि त्यासाठी भारताला पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तयार करावं लागेल। आता हे खरंच साध्य होईल का, हे मात्र येणारा काळच सांगू शकेल।